ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पूज्य श्री अमृतचंद्राचार्य विरचित पुरुषार्थ सिद्ध्युपाय ग्रंथामधील 57व्या श्लोकावर स्वाध्याय प्रारंभ होत आहे। परिणामांना अनुसरून हिंसेचं फल कसं मिळतं याचं वर्णन आचार्य करत आहेत। आदेश देणारा एक असतो, त्याप्रमाणे हिंसा करणारे अनेक असतात। कुठं एक जीव हिंसा करतो त्याला अनुमोदना देणारे अनेक असतात। जसे परिणाम जीव करतो तसं त्याला फल भोगावं लागतं। हे प्रकरण चाललेलं आहे। हिंसा फलमपरस्य तु ददात्य हिंसा तु परिणामे इतरस्य पुनर्हिंसा दिशत्य हिंसा फलं नान्यत्। हिंसा फलमपरस्य तु ददात्य हिंसा तु परिणामे इतरस्य पुनर्हिंसा दिशत्य हिंसा फलं नान्यत्। अपरस्य कुणा एका जीवाला अहिंसा परिणामे हिंसा फलं ददाति। इतरस्य हिंसा अहिंसा फलं ददाति न अन्यत्। बघा, अहिंसा आपले भाव चांगले आहेत, पण उदयकालामध्ये हिंसा फलं ददाति, हिंसेचं फल देते। पुण्य बलवत्तर असेल तर कोणी वाईट करायचा प्रयत्न करून सुद्धा वाईट होत नाही। आणि पापकर्म उदयात असेल तर काय होतं, चांगलं करायची भावना करून सुद्धा नियमानं अशुभच घडतं। अशा प्रकारची उदाहरणं आपल्या अवतीभवतीच्या वातावरणात घडतात। काही वर्षांपूर्वी तमिळनाडूमध्ये कुंभकोणम नावाच्या एका गावात घडलेली दुर्घटना आहे। एका ठराविक वेळेला शाळा सुरू होणार, त्या वेळेच्या अगोदर 10 मिनिट सगळ्या पालकांनी आपली मुलं शाळेत आणून सोडली पाहिजेत, हा कायदा। नंतर रखवालदार शाळेचं फाटक बंद करणार
मग कोणतेही पालक मुलांना सोडायला आले तरी आत प्रवेश नव्हता. त्या दिवशी अशी भयानक दुर्घटना घडली की रखवालदारानं फाटक बंद केलं आणि नंतर एक माता आपल्या मुलाला आणि मुलीला तिथं सोडायला आली. शाळेच्या नियमाप्रमाणे रखवालदार फाटक उघडायला तयार नव्हता. त्या मातेनं रखवालदाराशी खूप वाद घातला. 2-5 मिनिट इकडं तिकडं होऊ शकत नाही का? तुम्ही एवढं सांभाळून घेऊ शकत नाही का? वगैरे ती माता खूप बोलली. तिच्या चिडण्याला कंटाळून रखवालदारानं फाटक उघडलं. तिच्या मुलाला आणि मुलीला आत घेतलं. फाटक बंद झालं. माता घरी गेली. त्या शाळेमध्ये मुलांचा पोषण आहार म्हणून मोठमोठ्या गॅस भट्ट्या पेटवून त्यांच्यासाठी दुपारच्या भोजनासाठी काही खाद्यपदार्थ शिजवून दिले जात होते. आणि नेमकं तिथंच त्या सगळ्या बालकांचं दुर्दैव उदयाला आलं. मोठी आग लागली आणि त्या आगीमध्ये अनेक लहान बालकं होरपळून तडफडून मृत्यू पावली. अनेक शिक्षिका, स्वयंपाक करणारे लोक, प्रचंड जीवितहानी झाली. आणि दुर्दैवाचा भाग असा, जी माता त्या रखवालदाराशी हुज्जत घालून आपला एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी यांना तिथं आत त्याला घ्यायला लावून सोडून निघून गेली होती, त्या मातेची ती दोन्ही बाळं जागच्या जागी त्या भयानक अग्निप्रलयात होरपळून खलास झाली होती. विचार करण्याची गोष्ट आहे. रखवालदारानं संस्था चालकांचा नियम पाळायचा प्रयत्न केला. त्याच्या मनात त्या बालकांशी वैर नव्हतं. मातेचंही आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वर्तन नव्हतं. एक दिवस शाळा बुडली की त्या दिवसाचा अभ्यासक्रम जो शिकवला जाईल तो आपल्या मुलांना कळणार नाही, म्हणून तिनं रखवालदाराशी वाद घालून का होईना पण मुलांना आत घे बाबा, त्यांची शाळा बुडू देऊ नकोस. तिची भावना चांगली, त्यामागची तळमळ चांगली. गरीब परिवारातल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची शासनाची योजना पण चांगली. पण सगळ्यांचं समुदाय पापकर्म असं उदयाला आलं की प्रचंड अग्निप्रलयाची घटना घडली आणि अनेक बाळं होरपळून मरण पावली. आचार्य सांगतात, अहिंसेचे भाव असून सुद्धा पदरात काय पडलं? हिंसा. या उलट एखाद्याचं वाईट करायची इच्छा आपण करू, पण त्याचं जर पुण्य बलवत्तर असेल तर आपल्या वाईट करण्याच्या प्रयत्नानं किंवा तसा विचार करण्यानं
त्याचं वाईट होत नाही. श्रीकृष्णाचं चरित्र पहा. त्याच्या बालपणी कंस मामानं त्याच्यावर अनेक मारणांतिक संकट येतील असे मारेकरी पाठवले. त्या सगळ्या संकटाला बालकृष्ण पुरून उरला. प्रत्येक वेळी संकटावर मात करू शकला. पण जेव्हा पुण्य संपलं तेव्हा छप्पन कोट यादवांनी भरलेली द्वारका नगरी, जिची रचना श्रीकृष्णाच्या पुण्याईनं देवानी येऊन केली होती. पण जेव्हा समुदाय पापकर्माचा उदय आला तेव्हा हा 3 खंडाचा अधिपती, अर्धचक्रवर्ती, नारायण पदधारी पराक्रमी पुरुष त्याच्यावर वेळ काय आली. द्विपायन मुनींच्या डाव्या खांद्यातून बाहेर पडलेला अशुभ तैजस समुद्घाताचा प्रतीक म्हणून शेंद्री रंगाचा पुतळा 12 योजन लांब 9 योजन रुंद अशा त्या विस्तृत आणि सोन्याची नगरी, वैभवानं नटलेली त्या द्वारकेला त्या पुतळ्यानं जाळून भस्मसात केलं. लोक सैरावैरा धावू लागले. निदान आपल्या माता पित्यांना तरी वाचवावं म्हणून श्रीकृष्णानी आणि बलराम दादानी खूप प्रयत्न केले. गोवर्धन पर्वत उचलू शकणारे श्रीकृष्ण द्वारकेचे महादरवाजे बंद झाल्यावर उघडू शकले नाहीत. जमिनीत रुतलेला रथ बाहेर काढू शकले नाहीत. स्वतःच्या माता पित्यांना त्या अग्निप्रलयातून वाचवू शकले नाही. भाव रक्षणाचे असून सुद्धा त्या सगळ्या जीवांचं समुदाय पापकर्म असं उदयाला आलं होतं की द्वारका आणि द्वारकेचे नागरिक सगळे होरपळून मरण पावले. द्विपायन मुनींनी 2 बोटांनी संकेत केला होता आणि आकाशवाणीही झाली, फक्त तुम्ही दोघेच इथून बाहेर पडाल, बाकी कुणी सुद्धा नाही. पाप पुण्याचा खेळ संसार अवस्थेत मोठा विचित्र आहे. म्हणून
आपण भाव तर चांगलेच ठेवायचे, प्रयत्नही चांगल्याच गोष्टीसाठी करायचा. नुसतं दैवावर अवलंबून राहायचं नाही. जे काही घडतं ते एकीकडून दैव आणि दुसरीकडून पुरुषार्थ यावर अवलंबून आहे. पण माझ्या करण्यानंच सगळं होतं असा अहंकारही नको. आणि असेल दैवात घडेल तसं असं नियतिवादाचं पोषणसुद्धा नको, समर्थनसुद्धा नको. पूर्वाचार्य लिहून गेलेत, भगवान सांगून गेलेत, जे काही घडेल ते दैव आणि पुरुषार्थ यावर अवलंबून आहे. पुढचा श्लोक पाहूया. इति विविध भंग गहने सुदुस्तरे मार्ग मूढ दृष्टीनां गुरवो भवन्ति शरणं प्रबुद्धनय चक्र संचारः. इति विविध भंग गहने सुदुस्तरे मार्ग मूढ दृष्टीनां गुरवो भवन्ति शरणं प्रबुद्धनय चक्र संचारः. इति याप्रमाणे सुदुस्तरे अत्यंत कठीणतेनं ज्यातून आपण बाहेर पडू शकतो अशा प्रकारच्या विविध भंग गहने अनेक नयांच्या या गहन वनात किंवा संसाररूपी अरण्यात मार्ग मूढ दृष्टीनां जे लोक रस्ता चुकलेले आहेत, बाहेर कसं पडावं, कोणत्या नयाचा अर्थ कसा लावावा, सगळ्या नयांचा मेळ कसा घालावा हे ज्यांना कळत नाही अशा अल्पबुद्धी जीवांच्यासाठी प्रबुद्धनय चक्र संचारः अनेक प्रकारच्या नयांचं स्वरूप व्यवस्थित जाणणारे गुरवः श्री गुरुज शरणं भवन्ति. भगवंतांच्या उपदेशाची शैली अनेक नयांवर आधारलेली आहे आणि संसाररूपी अरण्य अत्यंत गहन आहे. संसारातून बाहेर पडायचंय, सर्व नयांचा मिलाप करून व्यवस्थित आपल्याला वस्तू स्वरूप समजून घ्यायचंय, कर्मसिद्धांत समजून घ्यायचा आहे. अशा वेळेला सर्व नयांचा सुमेळ घालणारे ज्ञानी गुरुज आपल्याला शरण आहेत. आपण त्यांना शरण जाऊया, वस्तू स्वरूप व्यवस्थित समजून घेऊया. कुठंही आपल्या हातून नियतिवादाचं, एकांतवादाचं समर्थन होऊ नये, भगवंताच्या वाणीचा विपर्यास होऊ नये. विपर्यास केला तर आपलंही नुकसान होईल आणि आपल्या उपदेशानुसार जे वागतील त्यांचंही नुकसान होईल.
आपण नीट समजून घेऊ आणि त्याप्रमाणेच दुसऱ्यांनासुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू. आता नंदीश्वर भक्तीचा अर्थ समजून घ्यायचा. आतापर्यंत आपण 24 तीर्थंकरांच्या निर्वाण भूमीपैकी कशा कशाची वंदना केली, कुठं कुठं जाऊन आलो. कैलासाला जाऊन आलो, चंपापुरी झाली, गिरनारची वंदना झाली. आता आपली ट्रॅव्हल बस कुठं न्यायची? मुळात प्रश्न असा आहे की वास्तविक सर्व तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत व्हायला हवा आणि सर्व तीर्थंकरांचं निर्वाण समेत शिखरजीवरून व्हायला हवं. पण हा हुंडावसर्पिणी काल आहे. या काळात अनेक घटना चाकोरी बाह्य घडतात. म्हणून सगळ्या तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला नाही. सगळे तीर्थंकर समेत शिखरजीवरून मोक्षाला गेले नाहीत. नाही तर 2च क्षेत्राच्या वंदनेत आपलं काम भागलं असतं. पण आपल्याला ट्रीपला जायला आवडतं. मग काय, काळाचा महिमा आपल्या पथ्यावरच पडला की हो. म्हणून आपण वेगवेगळ्या सिद्धक्षेत्रांची वंदना करायला छानपैकी ट्रॅव्हल बस घेऊन निघालो आहोत. सध्या कोणाच्या तीर्थात आपण आहोत? महावीर स्वामींच्या तीर्थात आपण आहोत. कारण तेच 2546 वर्षांपूर्वी मोक्षाला गेलेले आहेत आणि नवीन तीर्थंकर होऊन त्यांना केवल ज्ञान होईल तेव्हा त्यांचा तीर्थकाल सुरू होईल. तोपर्यंत आपण भगवान महावीरांच्या तीर्थकालात आहोत. याच जाणीवेपोटी आपण काय करतो? नित्यपूजेमध्ये एक अर्घ्य म्हणतो. आठवतंय का बघा? तळ्या माझी शोभे जलविमल हे पूर्ण दिसते, महावीरा धीरा चरण कमली ताप हरिते. पुढच्या ओळी आठवतात का बघा? आम्ही सगळं सांगितलं तर तुमच्या स्मरणशक्तीला तुम्ही कामाला केव्हा लावणार? आलं लक्षात? कुठं निघालोय आपण? पावापुरीला. पाहता या पावापुरीचं वर्णन करताना पूज्यपाद स्वामी काय म्हणतात? पावापुरी कुठं आली? पूर्वीचं बिहार राज्य, आत्ताचं झारखंड राज्य असेल किंवा बिहारचाच भाग असेल. काय काळाच्या प्रवाहात या राज्यातला काही हिस्सा या राज्यात जातो, तिकडचा इकडं, इकडचा तिकडं. भौगोलिक नकाशे बदलत राहतात. पण आपल्याला जायचंय पावापुरीला. ते कोणत्या का राज्यात असेना, जायचं एवढं खरं. चला, निर्वाण लाडू घ्या, अष्टद्रव्य घ्या, छानपैकी अर्घ्य म्हणायची तयारी करा. पूज्यपाद स्वामी आपल्याला सांगतात,
पावा पुरवर सरसां मध्यगतः सिद्धिवृद्धितपसां महसां वीरो नीरदनादो भूरिकुनश्चारु शोभमास्पदमगमत्. पावा पुरवर सरसां मध्यगतः सिद्धिवृद्धितपसां महसां वीरो नीरदनादो भूरिकुनश्चारु शोभमास्पदमगमत्. सिद्धि वृद्धि तपसां महसां मध्यगतः. जे भगवान सिद्धी वृद्धी तप आणि तेज यांच्यामध्ये आहेत. याचा अर्थ यांच्या पूर्णत्वाला पोहोचले आहेत. नीरदनादो, नाद म्हणजे आवाज, नीर म्हणजे जल, नीरद म्हणजे जल देणारे मेघ. भगवंताची वाणी कशी होती? मेघासारखी अत्यंत गंभीर. भूरी गुणः, भगवान कसे? अनंत गुणांनी युक्त. असे ते वीर. वीर म्हणजे कोण? अंतिम तीर्थंकर महावीर. महावीरांना किती नावं होती? वर्धमान, वीर, सन्मती, अतिवीर, महावीर. तीर्थंकरापैकी महावीरांना 5 नावं होती. आदिनाथांना आदिनाथ वृषभनाथ नाव होतं. पुष्पदंतांना सुविधिनाथ पुष्पदंत नाव होतं. तसं तर भगवंताची स्तुती समवसरणात सौधर्म इंद्र 1008 नावांनी करतो. आणि त्याचंच वर्णन जिनसेन स्वामींनी सहस्रनाममध्ये केलेलं आहे. म्हणजे काय? अहो, सहस्रनाम म्हटलं तरी आपण थोडा वेळ काय बनतो? कल्पना करा की अत्यंत भक्तिभावानं प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन आपण जर भगवंतासमोर हात जोडून बसून किंवा उभं राहून भगवंताची स्तुती केली तर थोडा वेळ आपण सौधर्म इंद्र झालो की. कल्पना करायला काय बिघडतंय? अनादिकालापासून संसारात 84 लक्ष योनीत फिरताना खरेखुरे सौधर्म इंद्र कधी झालो नाही बरं का. सौधर्म इंद्र झालो असतो तर तिथून खाली आल्यावर एका भवात मोक्षाला गेलो असतो. गेलोय का अजून आपण मोक्षाला? अजिबात नाही. पण इथं सौधर्म इंद्राची बोली घेतोय की. बोली घ्यायचं ही बाजूला राहू द्या. भगवंताची स्तुती करायला पैसे लागत नाहीत. फक्त मनात श्रद्धा, भक्ती, आदर, विनय पाहिजे. जिनसेन स्वामी लिहून गेलेत. म्हणायला काय आपल्याला पैसे पडतात का? सांगा. मग काय झालं? भूरी गुण, ज्यांच्या ठिकाणी अनंत गुण आहेत ते भगवान पावा पुर वर
सरसां मध्यगतः पावापुरीच्या पद्मसरोवरातून चारुशोभम आस्पदम अगमत. उत्कृष्ट शोभेनं युक्त अशा मुक्तिपदाला, सिद्धपदाला अगमत प्राप्त झाले गेले. थोडक्यात काय, एका श्लोकात पूज्यपाद स्वामींनी किती गोष्टी सांगितल्या बघा. भगवान सिद्धी, वृद्धी, तप, तेज यांच्या पराकाष्ठेला पोहोचले होते. मेघासारखा त्यांचा आवाज अत्यंत गंभीर होता, अनंत गुणांनी युक्त होते. पावापुरीच्या पद्मसरोवरातून मोक्षाला गेले. तो मोक्ष कसा आहे, ती सिद्धशिला कशी आहे, उत्कृष्ट शोभेनं युक्त आहे. आणि त्या मुक्तिपुरीला, मुक्तिधामाला, मोक्षपदाला आपल्याला सुद्धा जायचं आहे. म्हणून आपण त्यांची स्तुती करतो. आणि इथं रेडीमेड काही मिळत नाही, ज्याचं त्याला मिळवावं लागतं, हे कधी विसरायचं नाही. आता काय राहिलं बघा. एक एक तीर्थंकरांच्या अशा 4 निर्वाणभूमी झाल्या. मग आता थोडी वजाबाकी करा. 24मधून 4 वजा केले, काय राहिलं हो, 20 राहिले. चला शिखरजीला जाऊ, 20 तीर्थंकर पाहू. संमेद शिखरजी, ज्या भूमीवरून चतुर्थ कालात 20 तीर्थंकर मोक्षाला गेले. लहानपणापासून आपण एक भजन म्हणत आलो. आपल्या घरातल्या सगळ्या चिंटू पिंटूंना शिकवत आलो. सम्मेद शिखरजीला जाऊ चला, 20 जिनेश्वर पाहू चला. नरकतिर्यंच सोडू चला, पुण्यबंध होई तुला. तुलाच होणार, मला नाही का होणार, तुला पण होणार, मला पण होणार. आणि या क्षेत्राची वंदना करणाऱ्याला काय फल मिळतं, नरक गती आणि तिर्यंच गती. म्हणजे नरकायू आणि तिर्यंचायू, गतिबंधाचं सोडा, पण नरकायू आणि तिर्यंचायूचा बंध शिखरजीची वंदना केल्यावर होत नाही. आणि जो जीव नरकायू बांधून घेतो, त्यानं तिथं जाऊन वंदना करायचा प्रयत्न केला तर त्याला वंदना होत नाही. आपण वंदना केली म्हटलं तर आपल्याला ते आयु बांधलं गेलं नाही, बांधलं जाणार नाही. आणि आपण भव्य आहोत. भव्य जीवालाच शिखरजीची वंदना होते, अभव्य जीवाला होत नाही. मग आपण भव्य की अभव्य, स्वतःला प्रश्न विचारा आणि स्वतःला उत्तर द्या. आपण भव्य जीवांच्या राशीत आहोत की अभव्य जीवांच्या राशीत आहोत. भव्य असू तर केव्हा ना केव्हा मोक्षाला जाऊ, अभव्य असू तर 4 गतीत फिरत राहू. आणि यात कुणाचा वशिला लावून या राशीतून त्या राशीत जायला येत नाही बरं का. राजकारणात टोपी बदलता येते, इथं काही पार्टी बदलता येत नाही. मग आता पूज्यपाद स्वामी शिखरजीचं वर्णन कसं करतात ते बघू.
सम्मत करिवन परिवृत सम्मेद गिरींद्र मस्तके विस्तीर्णे शेषा ए तीर्थकरः कीर्तिभृतः प्रार्थितार्थसिद्धिमवापन् सम्मद करिवन परिवृत सम्मेत गिरींद्रमस्तके विस्तीर्णे शेषा ए तीर्थकरः कीर्तिभृतः प्रार्थितार्थसिद्धिमवापन्. सम्मत मदसहित, करी म्हणजे हत्ती, वन परिवृत मदोन्मत्त हत्तीनी भरलेल्या वनानं जो पर्वत घेरलेला आहे अशा त्या सम्मेतगिरी सम्मेत शिखरजीच्या विस्तीर्ण शिखरावर सम्मेत शिखरजीच्या विस्तीर्ण पर्वतावर कीर्तिभृतः महान कीर्तीला धारण करणारे शेषा ए तीर्थकरा बाकीचे तीर्थंकर किती 20 प्रार्थित अर्थ सिद्धिम अवापन प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे मोक्ष पुरुषार्थाची अभिलाषा आहे आणि त्या मोक्ष पुरुषार्थासाठीच धर्म पुरुषार्थ आहे त्याची साधना करणारे हे सारे तीर्थंकर त्या मोक्ष पुरुषार्थाच्या पूर्णतेला म्हणजेच मोक्षाला जाऊन पोहोचले. याचा अर्थ काय आज शिखरजीच्या डोंगरावर जंगल झाडी कमी होत चाललेली आहे पण ज्या काळाचं वर्णन केलं पूज्यपाद स्वामींनी त्या काळात डोंगरावर पण झाडी खूप आणि चोहो बाजूनं इतकं घनदाट जंगल होतं. त्या जंगलात ज्यांच्या गंडस्थळातून मद झरतो आहे असे हत्ती सगळीकडं फिरत होते. हिरवगार जंगल झाडी तितकीच आणि असा तो शिखरजीचा पर्वत विस्तीर्ण पर्वत जिथं तीर्थंकराबरोबर अनेक मुनिराज मोक्षाला गेले त्या समेत शिखरजीचं दर्शन आपण करूया. नमोस्तु सर्वसिद्धेभ्यः या मंत्राचे मनातल्या मनात नित्य जाप करूया. डोंगर चढताना फिरताना उतरताना सुद्धा तोच जाप करूया. घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत कोणतंही व्यसन करणार नाही. पैसे लावून पत्ते खेळणं रमी खेळणं असलं काही करणार नाही. परिणाम विशुद्धीपूर्वक शुद्ध वस्त्रांनी त्या शाश्वत सिद्धभूमीचं त्रिकालवर्ती तीर्थंकरांचं कोडाकोडी संख्येनं मोक्षाला गेलेल्या मुनिराजांचं दर्शन करूया. या शिखरजीच्या पर्वताला 10 लाख व्यंतरदेव रक्षक आहेत असं सम्मेत शिखरजी महात्म्य ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. एवढं आपण समजून घेऊन आता इथं थांबूया. आणखी आपल्याला या क्षेत्राचं काही महात्म्य समजून घेता आलं तर ते पुढच्या प्रवचनात समजून घेऊया. ओम नमः.